मनोपुब्बं गमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी या हिवळणी गावामध्ये असलेल्या या समाज मंदिरामध्ये, बुद्ध विहारामध्ये श्रद्धावान धम्म उपासक आणि उपासिका आशिकाताई दीपक मोरे यांची सुपुत्री आयुष्मती अंशिका हिच्या प्रथम जन्मदिनानिमित्त आज आपण इथे सर्वजण तिला शुभेच्छापर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात। आताच आमच्या पूजनीय भंतीजींनी सुंदर अशी धम्मदेसना देऊन आपल्यास उपकृत केले आहे। प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक असलेले आणि औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सचिव असलेले आमचे धम्मबंधू भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि अंशिकाच्या आजी आजोबा पुष्पा सुरेश मोरे आणि वंदना रमेश धवसे, त्याचबरोबर ज्यांच्या निमंत्रणावरून, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे येता आले असे आमचे श्रद्धावान धम्म उपासक, भारतीय बौद्ध महासभेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सतीश प्रल्हाद इंगोले आणि गावातील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, प्रतिष्ठित नागरिक, कांबळे परिवार आणि गावचे सरपंच मनवर साहेब आणि सर्व बालक तथा बालिकांनो, तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करून धम्मदेसनेला प्रारंभ करीत आहे। मी मघाशी सांगितल्यानुसार ही वेळ, हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। अंशिकाचा हा जन्मदिवस आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही बर्थडेला, जन्मदिवसाला, वाढदिवसाला जात असतो, लोक इन्व्हाइट करतात, निमंत्रित करतात, पण मुलांच्या वाढदिवसाला बोलवतात लोक। मुलांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात लोक साजरे करतात। लोकांना वाटते बा मुलगा म्हणजे आमचा कुलदीपक आहे, आमच्या कुळाचा तो वारस आहे, आमची तो काठी आहे, असं बरंच काय काय स्वप्न लोकांनी मायबाप म्हणून रंगवलेले असतात। परंतु आता जर आपण वस्तुस्थितीला पाहिलं तर सगळ्यांच्याच काठ्या अशा काही बरोबर आहेतच असं म्हणता येणार नाही। काठ्या असून कुणाच्या कुजलेल्या काठ्या आहेत, काठ्या असून कुणाच्या वाकलेल्या काठ्या आहेत, काठ्या असून कुणाच्या मोडलेल्या काठ्या आहेत, काठ्या असून कुणाच्या खुजा काठ्या आहेत, काठ्या असून कुणाच्या लवचिक काठ्या आहेत। काठ्या म्हणजे कोण तर कुळाचा
वंशज दिवा ज्याला तुम्ही समजता, 2-3 मुली झाल्यात, 4 मुली झाल्यात, अजून एकदा प्रयत्न करू. कशासाठी? तर बापा कुळाचा दिवा, कुलदीपक, आमच्या वंशाचा दिवा आमच्या घरात जन्माला आला पाहिजे म्हणून. असे लय घरात उदाहरणं आहेत ना. मुलगा झाला पाहिजे ही फार इच्छा असते लोकांची, आणि मग तो मुलगा जन्माला आल्यावर बापा त्याच्या वजनाच्या भारोभार मिठाई काय वाटप केली जाते, साखर काय वाटल्या जाते, डीजे लावून डान्स काय केल्या जाते, पार्टी काय दिल्या जाते. तर साधारणतः मुलांचे वाढदिवस आणि मुलांच्या जन्माचा आनंद लोक साजरा करताना आपल्याला दिसतात, परंतु मुलीच्या जन्माचा आनंद मुलांच्या जन्माच्या आनंदाच्या तुलनेत मात्र थोडासा कमीच असतो. पण इथे आज मात्र उलट आहे. आमच्या आशिकाताई आणि दीपक भाऊंची जी सुपुत्री आहे, मी सुरुवातीला सुद्धा म्हणालो की खरंच ती पुण्यवान आहे. ती दिसायलाही सुंदर आहे, नाक डोळे तिचा रंग अतिशय गोंडस आहे ती आई वडिलांप्रमाणे, आणि निश्चितपणे तिच्या नावाने आज जे काही पुण्य संपादित केल्या जाणार आहे त्या पुण्यामुळे सुद्धा देखील तिच्या जीवनामध्ये तिला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावे यासाठी म्हणून हा खटाटोप आहे. मी तुम्हाला सांगतो, भगवंताच्या काळामध्ये म्हणजे 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये राहत होते तेव्हा एक प्रसंग घडला होता मुलीच्या जन्माचा. भगवान श्रावस्तीतल्या जेतवन विहारात राहत होते, जे की अनाथ पिंडकाने बांधून दान दिलेलं विहार होतं. आणि तिथे मग एक दिवस राजा प्रसेनजीत भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, भिक्खू संघाचा भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या नगरीचा राजा प्रसेनजीत विहारामध्ये आला. भगवंताला अभिवादन केलं त्याने, भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि खाली आसनावरती बसला. भगवान त्याला उपदेश देत होते. राजा होता त्या नगरीचा प्रसेनजीत राजा. आणि भगवंताने उपदेश देऊन झाल्यानंतर राजवाड्यातून एक प्रधान सेवक आला. तिथे जिथे राजा बसला होता त्या प्रधान सेवकाने सुद्धा भगवंताला वंदन केलं, भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि राजाजवळ जाऊन असं वाकून झुकून राजाला तो म्हणाला, महाराज एक बातमी घेऊन आलो मी. तर राजाने विचारलं, काय बातमी आहे, सांग लवकर. मग त्या प्रधान सेवकाने सांगितलं, महाराज आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला राणी मल्लिकेकडून सुपुत्री जन्माला आलेली आहे, म्हणजे आपल्याला मुलगी झाली ही बातमी त्या सेवकाने राजा प्रसेनजीताला सांगितली. राजाची राणी मल्लिका राणी एक होती आणि त्या मल्लिका राणीला मुलगी झाली होती. मग राजाला जेव्हा ही खबर सांगितली तर भगवंताचं प्रवचन ऐकून राजा असा प्रसन्न झाला होता. भगवंताचा उपदेश ऐकून, प्रवचन ऐकून प्रसन्न झाला, तो आनंदित झाला होता. पण जेव्हा या नोकराने सेवकाने राजाच्या कानात येऊन सांगितलं की महाराज आपल्याला मुलगी झाली, तेव्हा राजाच्या चेहऱ्यावर 12 वाजले. चेहऱ्यावर 12 वाजतात की नाही? वाजतात कधी कधी चेहऱ्यावर 12. नेहमीच थोडी प्रसन्न असतो आपण. ही मुद्रा काय नेहमीच थोडी प्रसन्न असते? ही मुद्रा बदलत राहते अशी. कधी ऊन, कधी पाऊस, कधी शिरावळ, कसं येत राहते. वातावरणात कसा बदल होते तर याच्यातही बदल होते. तर राजाचा चेहरा पडला त्या नोकराची बातमी ऐकून की मुलगी झाली आपल्याला. मग राजाचा चेहरा तसा पडलेला पाहून, राजाच्या चेहऱ्यावरचं नैराश्य पाहून, राजाचा चेहरा बारीक झालेला पाहून भगवंताने राजाला विचारलं, महाराज काय झालंय, आपण का नाराज झालात मध्येच?
तर मग राजाने सांगितलं, भगवान आता माझा सेवक जो आला होता त्याने माझ्या कानामध्ये येऊन सांगितलं की महाराज आपल्याला मुलगी झाली आहे. भगवान मला मुलगी नको होती आणि म्हणून मी नाराज झालो. भगवान भगवान असतात, सम्यक संबुद्ध असतात, सर्वज्ञ असतात ते. मग भगवंत म्हणाले राजाला, महाराज असे नाराज नका हो. तुम्ही आता राजा आहात ना? होय भगवान. मग तुम्हाला जन्माला कोणी घातलं? तुम्ही कुणाच्या पोटी जन्माला आला? पुरुष जन्माला घालतो की स्त्री जन्माला घालते? म्हणजे 9 महिने 9 दिवस पोटात बाळ पुरुषाच्या राहते की स्त्रीच्या? स्त्रीच्या. पण तुम्हाला जन्माला घालणारी कोण आहे? स्त्री आहे, ती आई आहे. त्या आईने तुम्हाला जेव्हा जन्माला घातलं म्हणून तुम्ही राजा झालात, एवढ्या नगरीचे राजा झालात. आणि तुमच्या पोटी, तुमच्या मल्लिका राणीच्या पोटून तुम्हाला पुत्री झाली आहे, मुलगी झाली आहे. तेव्हा महाराज मी आपणास सांगतो की जर एखादी मुलगी आई असताना, बहीण असताना, पत्नी असताना, सासू असताना, ननंद असताना, ती जी कोणी असेल मुलगी स्त्री, ती जर सज्जन असेल, शीलवान असेल, चारित्र्य संपन्न असेल, चारित्र्यवान असेल, सुस्वभावी असेल, सुसंस्कारी असेल, प्रेमळ असेल, तिच्यात आपुलकी असेल, परोपकाराची प्रवृत्ती असेल, तर ती आपल्या स्वतःच्या कुटुंबासह दुसऱ्या कुटुंबाला म्हणजे दोन्ही कुटुंबाचा ती उद्धार करू शकते. स्त्री बुद्धाला जन्माला घालू शकते, स्त्री बोधिसत्वाला जन्माला घालू शकते, स्त्री राजाला जन्म देऊ शकते, स्त्री प्रधानाला जन्म देऊ शकते, स्त्री साधूला जन्म देऊ शकते, स्त्री विद्वानाला जन्म देऊ शकते, स्त्री हजारो लोकांचं कल्याण करणाऱ्या महामानवाला जन्माला घालू शकते. म्हणून असं समजू नका महाराज की मुलगी झाली आहे आणि मुलगी नको व्हायला पाहिजे होती. मुलगी सुद्धा श्रेष्ठ असते असा भगवंताने राजाला उपदेश केला. मग राजा प्रसन्न झाला. महाराज तुमची मुलगी जर सज्जन निघाली तर तुमच्या प्रपंचाला, तुमच्या कारभाराला देखील सांभाळू शकते, तुमच्या परिवाराचा नावलौकिक करू शकते. दुसऱ्या घरी नांदायला गेल्यानंतर जर तुमची मुलगी सज्जन निघाली तिच्या सासरच्या घरी तर लोक म्हणतात मुलगी कुणाची आहे म्हणतात. बघा तुम्ही जर चांगलं नांदत असाल लग्न झालेल्या महिला मुली तर लोक लगेच विचारतात की अरे हिचे आई वडील चांगले असतील म्हणतात की नाही. आणि जर तुम्ही चांगल्या नांदत नसाल तर लोक काय म्हणतात, तुझ्या आईनं मायनं हेच शिकवलं का म्हणतात का नाही. म्हणजे जर चांगलं वागली एखादी मुलगी स्त्री तर आई वडिलांचा उद्धार होते तिथे, त्यांचं नाव निघते तिथे. आणि म्हणून भगवंताने राजाला जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा राजा खुश झाला, प्रसन्न झाला. पुन्हा तीच मुद्रा, प्रसन्न मुद्रा राजाची निर्माण झाली. मी यालाच धरून एक उदाहरण सांगत असतो नेहमी लोकांना. मुलगी ही सदैव अपवाद वगळता मुलापेक्षा श्रेष्ठच असते. मुलगी ही फॅक्स समान असते आणि मुलगा हा झेरॉक्स समान असतो. मी त्याबद्दलचं प्रवचन दिलं आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही ऐकलं असेल तर यदा कदाचित इंगोले साहेबांनी ऐकलं असेल, ते फॉलो करतात आम्हाला. मुलगी ही फॅक्स समान असते, फॅक्स मशीन असते. आता समजा आपले दीपक भाऊ नोकरी करतात, जम्मू काश्मीरमध्ये ड्युटी करतात, त्यांना एमर्जन्सी एखादं पत्र, लेटर किंवा एखादा संदेश दिल्लीला पाठवायचा असेल तर जम्मू काश्मीर मधल्या ऑफिसमधून तात्काळ त्यांना फॅक्स करता येतो. बरोबर आहे. फॅक्स इथून अमेरिका, लंडन कुठेही पाठवू शकतो आपण ॲट ए टाइम. आणि दुसरी एक मशीन असते त्याला झेरॉक्स मशीन असतात म्हणतात. तुमच्या शंभर पिपरीला असेल बघा, तुम्हाला काही डॉक्युमेंट्स, कागदपत्र त्याच्या प्रती काढायच्या असतील तर त्या दुकानदाराकडे जाता तुम्ही, मूळ पत्र ते कागद घेऊन, आणि बा याच्या 2 झेरॉक्स दे, कलर अँड किंवा कलर ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलर दे म्हणून असं सांगता तुम्ही त्याला. मग ते कलर तर कलर देते, ब्लॅक अँड व्हाईट तर ब्लॅक अँड व्हाईट देते, किती प्रती पाहिजे ते प्रती देते, वरती कागद ठेवते, त्या मशीनचं झाकण लावते, ते बटन दाबते, किती प्रती पाहिजे ते, खालून आपल्याला तिथे लगेच झेरॉक्स मिळते. झेरॉक्स मशीन अशी असते.
आणि फॅक्स मशीन इथे जर कागद टाकला मशीन मध्ये तर लंडनला अमेरिकेला मिळते कागद त्याच वेळेला. मुली ज्या असतात त्या फॅक्स समान यासाठी असतात की जरी त्या नांदायला सासरी असतात पण माय बापाला त्या जास्त प्रेम देतात. भावाला विचारपूस करणे, बहिणीच्या संसाराची विचारपूस करणे, भावाची चौकशी करत राहणे, भावाच्या बायकोची चौकशी करत राहणे, मायबापाची चिंता करत राहणे, मायबापाला काहीतरी कुण झाकून लपून देत राहणे. बापा कशा हसता बघा, नाही का? इकडून जरी घेऊन गेल्या आणि तिकडून येताना घेऊन आल्या की सांगतात बापा माझ्या भावाने केलं, आणि भाऊ बोलतही नाही आणि भाऊ करतही नाही तरी भावाचं नाव करतात बघा. म्हणजे एवढं मोठं मन आहे. काही काही करतात अशा. तर म्हणून मी म्हणतो नेहमी की मुली ह्या फॅक्स समान असतात. दोन्ही घराला जीव लावतात, दोन्ही घराला प्रेम देतात, मायबापामध्ये सुद्धा जीव ठेवतात. मुलं मात्र त्याच्या उलट असतात, अपवाद वगळतात. सगळेच मुलं तसे नसतात पण बहुतेक मुलं मात्र तसेच असतात. येताना आमचा विषय झाला, नेहमीच आमचा विषय होतो की मुलं जरी शिकले सवरलेले असले, पैसे कमावणारे असले तरी सगळेच मुलं मायबापाला ओळखणारेच असतात असं मात्र नाही. फार क्वचित, फार तुरळक असे मुलं असतात की जे बायको सारखंच प्रेम लग्न झाल्यावर मायला आणि बहिणीला देतात. त्यांची संख्या फार कमी असते. त्यांची संख्या जास्त आहे. मी नेहमी भंतीजींना चर्चा करताना म्हणतो, असं कोणतंच औषध आणि असा कोणताच डोस दिला जात असेल लग्न झाल्यावर मायला लय जीव लावणारे, बहिणीला लय जीव लावणारे, भावाला लय जीव लावणारे, लग्न झाल्यावरच कोणता डोस भेटते आणि कोणता औषध भेटते आणि कोणत्याच बाजारातून ती औषध येते की 6 महिन्यातच घडी बदलते. बापा लावा बायकोला, प्रेम करा, जीव लावा, तिला फिरायला घेऊन जा, वाटेल ते तिला ओवाळून टाका, सारी जिंदगी कुर्बान करा, बिलकुल केलीच पाहिजे. पण तिला जिंदगी समजू नका, कारण तुम्ही गृहस्थ आहात. तिला जशी जिंदगी समजता तसं मायला जिंदगी समजलं पाहिजे, बहिणीला जिंदगी समजलं पाहिजे, भावाला जिंदगी समजलं पाहिजे, बापाला जिंदगी समजलं पाहिजे, नाही का? बायकोला जीव लावा, बायकोला प्रेम करावं, बायकोला फिरायला घेऊन जावं, तिच्या इच्छा पूर्ण करावं. असं नाही सांगितलं भगवंताने की तिच्यासोबत दुजा भाव करावा. बिलकुल तिला सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण करावं, पण ती आल्यावर 6 महिन्यानं बदलू नये. कारण एकदा का बदलले तर मग कोणतं औषध नाही असं त्याला पुन्हा बदलवण्यासाठीचा डोसच तयार केला नाही. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून मुलगी ही फॅक्स समान असते आणि मुलगा झेरॉक्स समान असतो. पूर्ण वेळ मायबापासोबत असतो, 24 तास. पण मुलीचा जसा जीव असतो मायबापामध्ये तसा मुलाचा जीव राहत नाही. कधी कधी सासरवाडीत जीव जास्त राहते, माहेरातला जीव कमी होते. तर प्रसंजित राजाला म्हणून सांगितलं होतं की मुलगी सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे हे जीवन जे आहे ते अनमोल आहे. मुलं मुली असले पाहिजे, संतती असली पाहिजे, पण त्यांना चांगलं घडवलं पाहिजे. जीवनाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. बऱ्याचदा असं होते, गावाकडे आम्ही पाहतो, लोकांना जीवनाचा अर्थच कळत नाही. लोकांना संयम काय असतो, चांगला स्वभाव काय असतो याचं महत्त्व कळत नाही. लोकांना वाटते बा लेकरं जन्माला घातले, त्यांना शाळेत घालून एकदाचं शिक्षण दिलं, त्यांना नोकरीला धंद्या पाण्याला लावून दिलं, एकदाच त्यांचं भाजून दिलं म्हणजे लग्न लावून दिलं, एकदाच त्यांचे लेकरं बाळ सांभाळले, त्यांच्या लेकरा बाळाचे लग्न लावून दिले म्हणजे विचारूच नका. मग ते एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, तिसरं संपलं की चौथं. हे काय संपते का? हे संपते का? हे संपतच नाही, संपत नाही. लय हाव, लेकाच्या प्रतीची हाव संपले की त्याच्या लेकराच्या प्रतीची हाव निर्माण होते. त्याच्या लेकराच्या प्रतीची हाव संपले की त्याच्या लेकराच्या प्रतीची हाव निर्माण होते. एक झाली की दुसरी हाव, दुसरी झाली की तिसरी हाव. भगवान म्हणाले हे जे जीवन आहे लोकांना कधी कधी समजत नाही. जसं आता भंतेजींनी सांगितलं तुम्हाला, त्या सावकाराची आणि भिकाऱ्याची कथा अतिशय सुंदर भंतेजींनी धम्मदेशना दिली बघ.
की जर जीवनामध्ये आपल्याला मार्ग आपला जर चुकला की गाडी रुळावून घसरते आपली. एकदा दारूचं व्यसन लागलं की जिंदगी उद्ध्वस्त होते बघा लोकांची. तंबाखूचं व्यसन लागलं की जीवन उद्ध्वस्त होते बघा लोकांचं. हॉस्पिटलमध्ये कॅन्सर झाल्याशिवाय राहत नाही. मग असं अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. ज्यांचे मायबाप तंबाखू खातात, दारू पितात, त्यांचे लेकरे तसेच निघतात बघ. माघाऱ्या तंबाखू खातील, माघाऱ्या बिड्या ओढतील, आणि जेव्हा मायबापाला समजते तेव्हा काहीच करू शकत नाही. म्हणून लेकरांना घडवता आलं पाहिजे. आमच्या चॅनलवरती प्रवचन आहे. आमच्या आशिकाताई आणि दीपक भाऊला मी सांगेल, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे, या टायटलचं आमचं एक प्रवचन आहे. संपत्ती कधी कमवता येते, घर कधी बांधता येते, पैसे कधी कमवता येतात, शेत कधी घेता येईल, पण लेकरं जर कमवणं जमलं नाही की सारी जिंदगी उद्ध्वस्त होते आपली. आणि जास्त लोक त्यामुळेच उद्ध्वस्त झालेली आहे. लेकरं नाही कमवता आले. आपल्याला कमाई नाही करता आली ते लेकरं कमाई करू शकतात, पण आपण लेकरं कमवण्याच्या बाबतीत जर फेल ठरलो तर जिंदगी उद्ध्वस्त झाली आपली. तर भगवंताच्या काळामध्ये भगवंताने एक स्टोरी सांगितली. मी तुम्हाला स्टोरी सांगतोय आणि प्रवचन थांबवतो. एकदा एका राजाच्या दरबारामध्ये आंधळ्या लोकांना बोलविल्या गेलं हत्ती पाहण्यासाठी. हत्ती माहिती आहे तुम्हाला? हत्ती पाहण्यासाठी आंधळ्या लोकांना, नगरात जेवढे आंधळे लोक होते त्या सगळ्या आंधळ्या लोकांना बोलवलं राज दरबारामध्ये राजाने, आणि त्यांच्यामध्ये हत्ती उभा केला. आणि त्या आंधळ्या लोकांना त्या हत्तीच्या बाजूला उभं केलं. आणि राजाने त्यांना आज्ञा दिली की हे जन्मांधांनो, ते जन्मता आंधळे होते सगळेजण जे लोक होते, आणि त्यांना सांगितलं की बघा तुमच्या समोर हत्ती उभा आहे, तुमच्या समोर हत्ती उभा आहे, आणि तुम्हाला मी सांगतोय तो हत्ती कसा आहे त्याचं तुम्ही वर्णन करून मला सांगायचं आहे. हत्ती कसा आहे? आता हे जन्मतः अंध होते, म्हणजे जन्मतःच आंधळे असल्यावर त्यांना दिसण्याचा काही विषयच नव्हता. मग त्यांनी हत्तीला हात लावले. प्रत्येकाने हत्तीच्या सगळ्या बाजूला होते. मग कोणाला हत्तीची शेपूट हातात आली, कोणाच्या हाताला हत्तीचे पाय लागले, कोणाच्या हाताला हत्तीचं पोट लागलं, कोणाच्या हाताला हत्तीचं डोकं लागलं, कोणाच्या हाताला हत्तीचं ते सोंड लागली, कोणाच्या हाताला हत्तीचे कान लागले. मग पाहून घेऊन झालं एक 5-10 मिनिटं. मग राजाने विचारलं की बघा हत्ती आता तुम्ही पाहिला? ते म्हणाले हो महाराज. मग राजाने विचारलं की आता एका एकाने सांगा हत्ती कसा असतो. लक्षपूर्वक ऐका. राजानं आंधळ्या लोकांना हत्ती दाखवला, त्यांनी चाचपलून पाहिलं असं, आणि राजाने विचारलं आता सांगा की हत्ती कसा असतो. मग एका एकानं सांगायला सुरुवात झाली. मग ज्याचा हात हत्तीच्या डोक्याला लागला होता त्यानं सांगितलं महाराज हत्ती घड्यासारखा असतो, रांजणासारखा. त्यानं काय पाहिलं होतं? त्याच्या हाताला लागलं होतं हत्तीचं डोकं, आणि तो म्हणे हत्ती महाराज घड्यासारखा असतो, रांजणासारखा असतो. बरं, राजा म्हणे बरं. मग दुसऱ्याला विचारलं हत्ती कसा असतो? तर त्याच्या हाताला हत्तीचे कान लागले होते. ते म्हणे महाराज हा पहिला खोटं बोलतोय, हत्ती घड्यासारखा नसतो, रांजणासारखा नसतो, तर हत्ती सुपासारखा असतो. हत्तीचे कान त्याच्या हाताला लागले होते, तो म्हणे हत्ती सुपासारखा असतो. राजा म्हणे बरं. तिसऱ्याला विचारलं हत्ती कसा असतो? तर त्याच्या हाताला हत्तीचे पाय लागले होते, तर तो म्हणे महाराज हे दोघे खोटे बोलू लागले. हत्ती ना घड्यासारखा असतो ना सुपासारखा असतो, हत्ती झाडाच्या बुंध्यासारखा असतो. हत्तीचे पाय त्याच्या हाताला लागले होते ना. तो म्हणे बर राजा. चौथ्याला विचारलं तर तो म्हणे महाराज हत्ती ना घड्यासारखा असतो ना सुपासारखा ना झाडाच्या बुंध्यासारखा, हत्ती कणगीसारखा असतो. कणिक समजतं तुम्हाला? धान्याचं कोठार गावाकडे ते धान्य ठेवतात त्याला कणिकच म्हणतात इकडे. तर महाराज म्हणे बर. तर पुन्हा विचारलं दुसऱ्याला, तो म्हणे महाराज हत्ती ना घड्यासारखा
ना सुपासारखा, ना बुंध्यासारखा, ना कणगीसारखा. हत्ती असतो झाडूसारखा. कारण त्याच्या हातात हातीची शेपूट आली होती. आलं लक्षामध्ये. आणि महाराज म्हणे बरं. मग पुन्हा शेवटच्याला एकाला विचारलं. ते म्हणे महाराज, हत्ती ना घड्यासारखा, ना सुपासारखा, ना बुंध्यासारखा, ना कणगीसारखा, ना झाडूसारखा, हत्ती नळ्यासारखा असतो. महाराज म्हणे कसं काय? ते म्हणे महाराज, हत्ती नळ्यासारखा असतो. त्यानं हत्तीची सोंड पाहिली होती. त्याला वाटलं बा हत्ती नळ्यासारखा असतो. मग सगळ्यांचं सांगून झाल्यावर महाराज जो होता राजा, मोठमोठ्यानं हसू लागला. राजा म्हणे खरंच आंधळे ते आंधळेच राहतात. हत्ती हकीकत मध्ये आहे कसा आणि हे सांगू कसा लागले. तर राजा म्हणे अरे आंधळ्या बांधवांनो, तुम्ही जन्मदात आंधळे आहात. तुम्ही जे वर्णन केलं ते हत्तीचा एक एक अवयव पाहून केलं, पण हकीकत मध्ये हत्ती काही तसा नसतो. हत्ती हा बलाढ्य प्राणी असतो. त्याला सोंड असते, त्याचे कान मोठे मोठे असतात, त्याचं डोकं मोठं मोठं असते, त्याचे पाय मोठे मोठे असतात, त्याला एक शेपटी असते, त्याला 4 पाय असतात, त्याचं पोट मोठं असते, त्याचा रंग काळा असते, त्याचे डोळे मोठे मोठे असतात, त्याला शिंग असतात. असा हत्ती असतो, नर मादी. ते म्हणाले असं आहे का महाराज? आम्हाला वाटलं बा हत्ती आम्हाला जसा वाटला तसाच असतो. तर ही कथा यासाठी सांगतो की मानवी जीवनाच्या बाबतीत सुद्धा लोकांना असंच वाटते. काही लोकांना वाटते बा काही नाही, जिंदगीमध्ये एकदा का पोराचं लग्न लावून दिलं की बस आपली जिंदगी झाली यशस्वी. काही लोकांना वाटते पोरीचं एकदा लग्न लावून दिलं की बस झाली जिंदगी आपली. काही लोकांना वाटते एकदाचं घर आपलं बांधून दिलं की झाली आपली जिंदगी. काही लोकांना वाटते लेकरांना एकदाच शिकवलं की झाली आपली जिंदगी. काही लोकांना वाटते लेकराला एकदा नोकरीला लावून दिलं की झाली आपली जिंदगी. पण हकीकत मध्ये जिंदगी एवढीच आहे का? एवढीच आहे का हकीकत मध्ये? लेकरं जन्माला घालणं, लेकरांना शिकवणं, लेकराला नोकरीला लावून दिलं, त्यांचे लग्न लावून देणं, एवढीच जिंदगी आहे? एवढीच जर जिंदगी असती तर सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले याचाही आपण विचार केला पाहिजे. एवढीच जर जिंदगी असती तर बाबासाहेब आंबेडकर देशाचे घटनाकार झाले. आपल्यासारख्या करोडो लोकांचा त्यांनी उद्धार केला, जीवाचं रान केलं, याचाही आपण विचार केला पाहिजे. अनेक लोक भिक्खू इथे आहेत जे ध्यान करतात, त्यांची पण तर जिंदगी आहे. खायचं प्यायचं आयुष्य आराम करायचा आणि मरून जायचं, एवढी जिंदगी आहे का? या जिंदगीचा, या जीवनाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म आपल्याला दिला. म्हणून सील पालन करत राहा, दान पुण्य करत राहा आणि ध्यान करत राहा. स्वतःला चांगलं बनवत राहा. स्वतःला चांगलं बनवणं खूप महत्वाचं आहे. लोकांना रडवणं, लोकांना परेशान करणं, लोकांना त्रास देणं लय सोपं आहे. पण लोकांना हसवणं, लोकांच्या जीवनाचा उद्धार करणं, लोकांना मदत करणं, लोकांवर उपकार करणं आणि स्वतः चांगलं बनणं हे लय अवघड आहे. लक्षामध्ये. म्हणून मी म्हणालो की नुसता केक कट करणं, नुसते फुगे फुगून फोडत राहणं अगरबत्तीनं, लोकांकडून 10-10 रुपये घेणं भेट म्हणून, गिफ्ट म्हणून, बिस्किटचे पुढे देणं घेणं, हे लय सोपं आहे. पण भंतेजीला त्या निमित्ताने बोलवणं, भंतेजींची धम्म देसना मुद्दामहून आयोजित करणं, प्रवचनासाठी लोकांना बसवणं, हे लय अवघड आहे. हे जमत नाही. म्हणून दीपक भाऊ सारखे आणि आशिकाताई सारखे लोक, मुलं मुली तारुण्यातले फार कमी आहेत की जे धम्म जीवन जगण्यासाठी ते प्रेरित करतात स्वतःला. आणि प्रेरणा घेणं, प्रेरित होणं हे फार महत्वाचं आहे. आता इंगोले बंधूंना मी इथे म्हणालो की जीवन हे नश्वर आहे. आपण सगळेच जण मरणार आहोत. आपल्यापैकी कोणी जिवंत राहील का कायमस्वरूपी? 150 वर्ष जगणार आहोत का काय आपण? 200 वर्ष जगणार आहोत का काय आपण?
कोणी मरू शकते, म्हणून मरण्याच्या अगोदर आपल्याला चांगलं बनता आलं पाहिजे. मरण्याच्या अगोदर चांगलं बनून मेलो पाहिजे. या धार्मिकतेमध्ये येऊन जीवन मेलो पाहिजे. पंचशिलेचं पालन करून आपल्याला मरता आलं पाहिजे. दान पुण्य करून मरता आलं पाहिजे. शील पालन करून मरता आलं पाहिजे. ध्यान करून मरता आलं पाहिजे. लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश देऊन आपल्याला मरता आलं पाहिजे. तर त्या जीवनाला अर्थ आहे. लेकरांना घडवून मरता आलं पाहिजे. आमच्या भंतेजींनी जसं सांगितलं की आम्ही पण तुमच्यासारखे भरकटलो असतो, म्हणजे जे मुलं भरकटतात तसे आम्ही पण भरकटलो असतो, परंतु पुण्यवान लोकांच्या, चांगल्या लोकांच्या सहवासात आल्यामुळे हे भिक्षू जीवन जगण्याचं आम्हाला अहोभाग्य प्राप्त झालं. आणि आज हजारो लोकांपर्यंत आम्ही या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत आहोत. तेव्हा निश्चितपणे या निमित्ताने आम्हाला जे काही इथे बोलवण्यात आलं, हे सर्व काही आमच्या अंशिकाबाईचं पुण्य आहे. धम्माचं दान तुम्हाला हे दिल्या जात आहे. धम्माचं दान म्हणजे हा जो उपदेश आहे, ही जी बुद्धाची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, याला धम्माचं दान म्हणतात. आणि म्हणून आज रोजी आम्हा भिक्खूंकडून तुम्हाला आतापर्यंत जी काही बुद्धाची वाणी धम्मदानाच्या स्वरूपामध्ये दान देण्यात आली, जी काही इथे आम्ही बुद्धवाणीच्या माध्यमातून मंगल मैत्री सद्भावना व्यक्त केली, आणि मोरे परिवाराकडून चिवरदानाच्या माध्यमातून, द्रव्यदानाच्या माध्यमातून जे म्हणून काही पुण्य आज संपादित केल्या जात आहे, हे संपूर्ण पुण्यकर्म अंशिकाच्या निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी, तिच्या सुस्वभावासाठी, तिच्या जीवनाला एक मोठं परिवर्तन घडवून तिने आईवडिलांच्या कुळाच्या उद्धारासाठी, बुद्ध धम्माच्या सेवेसाठी तिचं जीवन कुर्बान करावं आणि ती खूप मोठी उपासिका बनावी, खूप मोठी ऑफिसर बनावी, आई वडिलांचा नाव लौकिक तिने करून दाखवावा, अशा प्रकारचा भरभरून आशीर्वाद आणि मंगल मैत्री तिच्यासाठी इथे ठेवून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.